लावू नका। ठीक आहे सर। जाधव साहेब आत येऊ का? नमस्कार। नमस्कार। काय आज जोडीने आलात? काही काम होतं का? होय। हे काय? हा अर्ज आहे माझी पोलीस सिक्युरिटी रद्द करण्याबाबत। मला आता सिक्युरिटीची काही गरज नाही आणि तुम्ही वाघमारेंना दुसऱ्या ड्युटीवर लावू शकता। सत्या, अरे काय बोलतोयस? तुझ्यावरचा धोका अजून टळलेला नाही, मग सिक्युरिटी का ना करतोयस? हे बघ, निवडणुका होऊ दे, मग बघता येईल पुढे काय करायचं ते। नाही, एवढा वेळ थांबायची काही गरज नाही। आपण झालंय काय नेमकं? जाधव साहेब, तुम्ही समजावा आता ह्याला। निवडणुका जवळ आल्यात, काही होऊ शकते। सत्यजित राव, मला वाटतं मंजू बरोबर बोलतेय। आपण कुठलाही धोका घेऊ शकत नाही, आपल्याला सावध राहावं लागतं। आणि अशा हल्ल्यांवरती दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे सिक्युरिटी तर हवीच। आणि सध्या राजकारण कुठल्या थराला गेलं हे सांगण्याची आवश्यकता नाहीये। हे बघा, संकट कधी सांगून येणार नाहीये, तेव्हा मला वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा। बघितलं, आता जाधव साहेबांनी मोरे साहेब बी सांगतात, आता तरी ऐक। अहो पण वाघमारे माझे कार्यकर्ते असतात माझ्या बरोबर, आणि ही जी पोरं होती ना ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, ती कुठली तर भलतीच पोरं होती बघा। कुणाला तर वेगळाचा राग माझ्यावर निघलाय। मला नाही वाटत ह्या सगळ्याचा राजकारणाशी काही संबंध असेल। वाघमारे, मी तुम्हाला सांगतोय ना, मला कुठली सिक्युरिटी नको आहे। आणि जर याच्यामुळे माझ्या बायकोला बोलणं खावं लागणार असेल ना, तर नकोच नको। मला या जबाबदारीतनं तुम्हाला मुक्त करायचं बघ। या बायकांचं ना वागणंच काही कळत नाही। आता ह्यांना बोलणी खायला लागू नये म्हणूनच केलं ना सगळं, मग आता कशा रागानं बघतात माझ्याकडे? जाऊ दे, त्यांचं डोकं शांत झालं ना की त्यांनाच कळलं मी असं का केलंय ते। घालो, हातात असणारी आयती संधी घालो। मनातली गोष्ट सांगायला अजून वेळ मिळत होता तुला, तर तो बी घालवला। नुसतं दुनियेसमोर बायको बायको बोलता येते, पण वाघमारे, माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढं सांगता येत नाही। चला वाघमारे, मी निघतो। जाधव साहेब, मी निघतो। येते सर। डीजे, हे बघ, ही सगळी नावं लिहून घ्या